मुंबईतल्या चेंबूरमध्ये लावण्यात आलेल्या या बॅनरमुळे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातलं वातावरण तापलं। बोल मराठ्या कुणबी होणार का? पेद्रे सांगा कुणाचा? खाकीवर दगडफेक करणारा कुणाचा? काका मोठे साहेब स्वयंघोषित जाणता राजा। सांगा मराठा आरक्षण तुम्ही का नाही दिले? आंदोलन कुणी पेटवलं? आंदोलनाची टोपे कोण फिरवतंय? हे 6 प्रश्न थेट शरद पवारांना विचारण्यात आले। हे बॅनर कुणी लावले याचा बॅनरवर उल्लेख करण्यात आलेला नाही, पण मराठा समाजानं हे बॅनर लावल्याचा अंदाज वर्तवला जातोय। पोलिसांनी हे बॅनर हटवले, तर बॅनर लावणाऱ्यांनी समोर यावं, मी उत्तर देतो असं आव्हान आमदार रोहित पवार यांनी दिलंय। शहाणे लोक जर आरोप करत असतील तर समोर येऊन आरोप करा। उगाच तिथं काय रस्त्यावर दगड मिळतात काय? त्यामुळे हे विरोध काय वेड्यासारखं काय? तिथे कुठून दगड येणार आहेत? बीडला तर तुम्ही गाडीमध्ये दगड घेऊन फिरत होता, तिथं तुम्ही सल्फरचे फॉस्फरसचे बॉम्ब घेऊन फिरत होता, तिथं तुम्ही पेट्रोल बॉम्ब घेऊन फिरत होता, त्याच्यावर कारवाई करता आली नाही, तर काय ते पुस्काट बोलतायत। विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी बॅनर लावणारे सरकारचे दलाल असल्याचा आरोप केलाय। सरकारमधल्या दलालांचा प्रश्न असेल, आरक्षणाचा मुद्दा केंद्राचा आहे, राज्याचा आहे। राज्याला तर अधिकार नसताना राज्याला फडणवीस सरकारने आरक्षण दिलं होतं, नंतर घटना दुरुस्ती झाली। मराठा आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आधीच जोरदार जुंपली आहे। त्यातच या निनावी बॅनरमुळे वादात तेल ओतलं गेल्यानं राजकीय भडका उडाल्याचं बघायला मिळालं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।